नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते नेमके का अडखडलेत यावर आज आपण एकदम स्पष्ट आणि सोप्या भाषेत चर्चा करणार आहोत. कोणत्याही राजकीय दाव्यांमध्ये न पडता केवळ उपलब्ध आकडेवारी आणि प्रशासकीय वस्तुस्थितीच्या आधारे या विलंबामागील नेमकं सत्य काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. आज 6 मे 2026 उजाडलाय आणि राज्यभरातल्या लाखो पात्र महिलांच्या मनात एकच मोठा प्रश्न आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे गेले कुठे? दर महिन्याला मिळणाऱ्या या आर्थिक आधाराची अनेक जणी खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. मग हा एवढा विलंब नेमका का होतोय? पडद्यामागे नक्की कसल्या प्रशासकीय हालचाली सुरू आहेत? आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी या योजनेचा अवाढव्य आवाका लक्षात घ्यावा लागेल. यासाठी 2 आकडे खूप महत्त्वाचे आहेत. पहिला आकडा म्हणजे 1.8 कोटी. विचार करा, तब्बल 1,80,00,000 पात्र महिलांनी आपली केवायसी प्रक्रिया अत्यंत अचूकपणे पूर्ण केली आहे. त्यांच्या कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी नाहीये आणि त्या त्यांच्या हक्काच्या पैशांची वाट पाहत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर दर महिन्याला पैसे ट्रान्स्फर करणं हे प्रशासनासाठी किती जिकरीचं काम असेल नाही का? आणि हा दुसरा आकडा बघा, 57 लाख. एका बाजूला 1.8 कोटी पात्र महिला आहेत आणि दुसऱ्या बाजूला हे 57 लाखांची संख्या आहे जी सध्या प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणींमध्ये अडकली आहे. हीच ती संख्या आहे ज्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक मोठा तांत्रिक गुंता निर्माण झालाय. आता नेमका काय प्रॉब्लेम झालाय या 57 लाख अर्जांसोबत? तर काही महिलांची केवायसी अद्याप पूर्ण झालेली नाहीये. काहींनी ती केली पण त्यात चुका झाल्या. काही जणी पडताळणीनंतर अपात्र ठरल्यात, तर काहींनी नुकतीच एप्रिल महिन्यात आपल्या अर्जात दुरुस्ती केली आहे. याच तांत्रिक घोळामुळे बऱ्याच महिलांना सुरुवातीला पात्र असूनही जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते मिळू शकले नाहीत. पण हा झाला वैयक्तिक स्तरावरचा तांत्रिक भाग. मार्च आणि एप्रिलच्या मोठ्या विलंबामागे मात्र एक वेगळंच सरकारी कारण आहे. आणि ते सरकारी कारण म्हणजे शासनाच्या बजेटमध्ये झालेला एक खूप मोठा प्रशासकीय बदल. आता इथं काय झालंय ते नीट समजून घेऊया. हे खूपच रंजक आहे. 1 एप्रिलच्या आधी या योजनेचा सगळा निधी एकाच ठिकाणाहून यायचा आणि तो म्हणजे समाज कल्याण विभाग. पण 1 एप्रिलनंतर शासनाने नव्या बजेटनुसार या निधीचे 3 स्वतंत्र भाग केले: आदिवासी विकास विभाग, समाज कल्याण विभाग आणि सर्वसाधारण प्रवर्ग. आता या प्रत्येकासाठी वेगळा निधी आणि वेगळे अकाउंट हेड्स म्हणजेच लेखाशीर्ष तयार करण्यात आले आहेत. आणि नेमका याच ठिकाणी खरा प्रशासकीय पेच निर्माण झालाय. नियम असा सांगतो की 1 एप्रिलच्या आधीचे जे काही रखडलेले पैसे आहेत ते जुन्याच अकाउंट हेडमधून द्यावे लागतील आणि 1 एप्रिल नंतरचे हफ्ते नव्या सिस्टममधून. आता एकाच वेळी जुनी आणि नवी अशी दोन्ही यंत्रणा हाताळताना जो काही प्रशासकीय ताळमेळ बसवावा लागतोय त्यातच हा सगळा वेळ जातोय. जुन्या आणि नव्या प्रणालीचा हा तांत्रिक गुंथा सोडवण्याचं काम सध्या अतिशय वेगाने सुरू आहे. पण काळजी करण्याचं कारण नाहीये, कारण महिला आणि बाल विकास विभागाने यातून मार्ग काढण्याची स्पष्ट तयारी सुरू केली आहे. हा सगळा घटनाक्रम कसा उलगडतोय ते पाहूया. 1 एप्रिलची जुनी बजेट पद्धत, त्यानंतर झालेला नवा बदल आणि आजची 6 मेची तारीख. तांत्रिक दोष दूर करण्याचं काम आता अगदी अंतिम टप्प्यात आलंय. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10 मे ते 15 मेच्या दरम्यान या सगळ्या तांत्रिक प्रक्रियेतून मार्ग निघून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. आणि या पुढचं जे वितरण होईल ते अतिशय दिलासादायक असणार आहे, कारण ज्या महिलांच्या केवायसीमध्ये पूर्वी चुका होत्या आणि त्यांनी त्या आता एप्रिलमध्ये दुरुस्त केल्यात, त्यांना फक्त मार्च एप्रिलचे नाही तर जानेवारी फेब्रुवारीचे अडकलेले पैसेसुद्धा या नवीन हप्त्यांसोबत एकत्रितपणे मिळणार आहेत. म्हणजे ज्यांचे पैसे आधी तांत्रिक कारणामुळे रखडले होते त्यांना त्यांचा पूर्ण थकीत निधी एकदम मिळेल. तर शेवटी सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की प्रशासनाने एका मोठ्या विभागाचे 3 भाग करून जी ही नवी सिस्टम आणलीय ती फक्त सध्यापुरती प्रशासकीय डोकेदुखी आहे की यातून भविष्यात काही मोठा फायदा होणार आहे? एकदा काही नवीन स्वतंत्र व्यवस्था पूर्णपणे सेट झाली तर पुढे दर महिन्याला कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि वेळेवर हप्ते मिळण्याची गॅरंटी मिळेल का? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर येणारा काळच देईल. आज आपण या विलंबामागचं नेमकं सत्य समजून घेतलंय. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.